नमस्कार माझ्या लाडक्या बाळांनो, मी आहे तुमची लाडकी आजी। आज मी आपल्या परिवारासाठी पहिली माझी गोष्ट घेऊन आलेली आहे। तुम्हाला मी म्हटले होते की नाही, मी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगणार आहे आता माझ्या चॅनलमार्फत। तर आता मी माझी पहिली गोष्ट घेऊन आलेली आहे। गोष्टीचं नाव आहे ससा हरला आणि कासव जिंकलं। पण पुढं काय झालं तर बाळांनो, तुम्हाला माहिती आहे ना, ती जुनी ससा आणि कासवाची गोष्ट आपण पूर्वीपासून ऐकत होतो ती, ज्याच्यामध्ये ससा आणि कासव दोघंजण पळत पळत जातात, शर्यतीमध्ये भाग घेतात। आणि ससा काय करतो, गवत खातो, गाजर खातो, मध्येच रस्त्यात डुलकी मारतो आणि झोपून जातो। आणि कासव हळूहळू चालत चालत जातं आणि शर्यत जिंकतं। तर ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे की नाही? पण या गोष्टीमध्ये नंतर पुढं काय झालं? ससा हारला म्हणून रडत बसला का? कासवाचं काय झालं? तर ही गोष्ट पुढं नेण्यासाठी मी तुम्हाला ही पुढची गोष्ट सांगणार आहे। बाळांनो, ऐकणार ना? तर झालं असं बाळांनो, आपल्या या गोष्टीतला चिकू ससा आणि गोलू कासव हे दोघांची शर्यत झाली। कासव जिंकलं। जंगलातल्या प्राण्यांनी खूप जल्लोष केला, गुलालाची उधळण केली, पेढे भरवले, हार घातले कासवाला। कासव खूप खुश होतं। पण इकडे ससा, तो बिचारा हिरमुसला होता, कारण तो हारला होता ना। त्याला खूप वाईट वाटत होतं। आणि हे बाकीचे प्राणी जंगलातले हे काय साधेसुधे होते का? हे ह्याला चिडवत होते, ए सशा, काय रे, झोप लागली ती का? ए हारला 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 असं म्हणून त्याला चिडवत होते। तो बिचारा एकटा गुपचूप बसून होता बिचारा। मग काय झालं, तिकडून बंडू माकड आला, आपल्या चिकू सशाचा दोस्त। त्याच्या पाठीवर ठेवून म्हणाला, सशा, असा खचून जाऊ नकोस। काय झालं, एकदा हरलं म्हणून तू काय जग हरलास का? पण ससा रडत रडत म्हणतो, बघ ना, सगळे मला कसे चिडवत आहेत, माझा खूप अपमान झाला आहे। आता मी कधीच पुन्हा शर्यतीत भाग घेणार नाही आणि धावणार पण नाही। सगळे माझी हेटाळणी करतायत, हसतायत माझ्यावर, असं म्हणून तो तोंड बारीक करून बसतो। आणि त्यावर बंडू माकड काय म्हणतं, अरे हसतील त्याचे दात दिसतील, एवढ्याने काय होतंय, तू तर वेगवान आहेस, खूप हुशार आहेस, तू खूप छान प्रकारे अजून धावू शकतोस। आळस झटकून दे आणि तू आणि परत एकदा त्या तयारीला लाग। बंडू माकडाचं बोलणं त्यानं मनावर घेतलं। चिकू सशानं ते त्याच्या मनाला लागलं। मग तो ठरवतो, आजपासून आपण सराव करायचा। जे काही झाले ते झालं, जी चूक झाली ती मान्य करायची, ती चूक परत करायची नाही। किती गवत दिसलं, किती गाजरं दिसली, किती लाल चुटूक आपल्याला चारा दिसला, तरी आपण तिथं थांबायचं नाही। आपण आपला धावण्याचा सराव करत राहायचा। आणि मग काही दिवसांनी काय होतं माहिती का, जंगलामध्ये एका मोठ्या शर्यतीचं आयोजन केलं जातं। आणि या शर्यतीमध्ये जंगलातले बरेचसे प्राणी भाग घेणार असतात। हरिण, काळवीट, तरस, कोल्हा, इतकंच काय खारुताई पण भाग घेणार असते। आणि चिकू आणि गोलू ते पण भाग घेणार असतात। आणि मग काय, शर्यत सुरू झाली। हरिण, काळवीट, तरस, कोल्हा सगळे पळायला चालू करतात, धावत असतात ते सगळे। चिकू पण जीवाच्या आकांताने धावत असतो। वाटेमध्ये त्याला गवत दिसतं, गाजरं दिसतात, अनेक प्रकारची प्रलोभनं त्याला दिसतात, पण त्याच्याकडे तो लक्ष देत नाही। तो अक्षरशः जीवाच्या अगदी आकांताने तो धावत असतो। त्याला फक्त एकच ध्येय दिसत असतं, शर्यत जिंकणं। वाटेत हरिण पुढं जात असतं, कधी तरस पुढं जात असतं, कधी ससा पुढे जात असतो। आणि एक वेळ तर अशी येते, हरिण आणि सशामध्ये टायच होणार असते, पण तरीसुद्धा ससा तसाच जीवाच्या आकांताने पळत पळत पुढं जातो। आणि शेवटी ससा शर्यत जिंकतो। तो जिंकल्यानंतर उड्या मारत नाही, आनंद करत नाही, काही करत नाही, गर्व करत नाही, जाऊन फक्त शांतपणे उभा राहतो आणि गोलूची वाट बघत बसतो। रेषेवर गेल्यानंतर सगळे प्राणी मागून निघून जातात, पण हा मात्र गोलूची वाट बघत उभारलेला असतो त्याला भेटण्यासाठी। गोलू कासव पण थांबत नाही, हळूहळू ते येतं, सशाला भेटतं
ससा त्याला प्रेमाने कडकडून मिठी मारतो. गोलू म्हणतो, अभिनंदन चिकू, तू जिंकलास. तितक्यात बंडू माकड तिकडे येतं आणि जोरात ओरडतो, अभिनंदन, आज तुम्ही दोघे पण विजेते आहात. चिकू वेगामध्ये आणि गोलू चिकाटीमध्ये. अशा प्रकारे आज तुमचा दोघांचा पण विजय झालेला आहे. तर तात्पर्य काय आहे की आपण हारलो म्हणून तिथंच बसायचं नाही, हार मानायची नाही, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचं. एकदा हारलं म्हणून काय झालं, पुन्हा पुन्हा आपण संयम ठेवून प्रयत्न करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर कशी वाटली गोष्ट तुम्हाला बाळांनो? तुम्ही पण अशी चूक कधी सुधारली आहे का? झालेली चूक पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे का? तसं असेल तर मला नक्की जरूर कळवा कमेंटमध्ये. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां, नाहीतर मग तुम्हाला पुन्हा नवीन गोष्टी पाहायला मग मिळणार नाहीत. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन गोष्टीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय.